सांगलीतील शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी मागे घेतलाय। नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी मागच्या वर्षी सर्वपक्षीय नेत्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला। पण आता हा बहिष्कार टाकणाऱ्या दोन गटांमध्ये फूट पडल्यामुळे बहिष्काराची तीव्रता कमी झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे शिराळा नगरपंचायतीची निवडणूक आता पार पडण्याची चिन्ह आहेत। या निवडणुकीसाठी एकूण 17 जागांसाठी 141 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। आपण विधानसभा लढणार नाही असं जाहीर केलेलं असलं तरी लोकसभा राज्यसभेच्या निवडणुका लढवू शकतो असं स्पष्टीकरण सुरेश जैन यांनी दिलंय। काल जळगावातल्या एका कार्यक्रमात सुरेश जैन यांनी आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। मात्र मी राजकारणात सक्रिय राहीन, तसंच लोकसभा निवडणूक लढण्याची माझी आधीपासूनची इच्छा आहे असंही सुरेश जैनांनी आवर्जून सांगितलंय। एका कार्यक्रमात होतो लायन्सच्या आणि तिथे चाललं होतं की बाबा सुंदर शहर केलं पाहिजे, गार्डन चांगले व्हायला पाहिजे। त्याच्यात मग मी असं बोललो की कोणाला असा विरोध करण्याची किंवा विरोधकांना अशी भीती असण्याचं कारण नाही। मी 9 वेळेस निवडून आलोय म्हटलं, मला काही आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही आहे असं त्या भाषणाच्या वेळेस मी उल्लेख केला। बाकी मी काही राजकारणातून निवृत्त होतोय किंवा हे होतोय असं काही मी तिथे उल्लेख केला नाही। कचरा डेपोवरनं फुरचुंगीकरांनी केलेलं आंदोलन संपत नाही, तोच पुण्यातील प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात आंदोलन सुरू झालंय। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात प्रकल्पग्रस्त गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडलं। विमानतळासाठी जमिनी देण्यास या 7 गावातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। त्यामुळे आपला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी भव्य निषेध सभा आयोजित केली। या सभेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमल्यानं पुरंदर तहसील समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तुर्तास मागे घेण्यात आलाय। राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टरांच्या संघटनेनं घेतला। दरम्यान काल रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला मारहाण करण्यात आली होती। त्याविरोधात आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतली। या संपामध्ये जिल्हा रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय, 29 ग्रामीण रुग्णालय आणि 104 प्राथमिक आरोग्य केंद्र सहभागी झाली होती। त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले। दरम्यान संप मागे घेतल्यानंतर सर्व वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू झाल्या। यानंतर बातमी कोल्हापुरातनं। लाल आणि पिवळा दिवा हटवण्याचे आदेश देऊनही गाडीवर लाल दिवा कायम ठेवणे एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट आलंय। पोलीस उपअधीक्षक संजय जाधव लाल दिव्याच्या गाडीसकट कोल्हापुरात आले। यावेळी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना या महाशयांच्या गाडीवरील लाल दिवा नजरेस पडला। यानंतर गांधीगिरी करत या संस्थेनं लाल दिव्याजवळ गुलाबाचं फूल ठेवलं आणि निषेध नोंदवला। जेव्हा ही गोष्ट पोलीस अधीक्षकांना समजली तेव्हा स्वतः अधीक्षकांनीच हा दिवा उतरवला आणि याबद्दल माफी मागून वेळ मारून देण्याचा प्रयत्नही केला। पोलीस निरीक्षक यांना सर्व अंबर दिवे हटवून निळे दिवे आलेत आणि हे दिवे वापरायचे सुद्धा कार्यक्षेत्र ठरलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्या अधिकाऱ्यांना कोल्हापुरातच दिवा वापरायचा आहे आणि सांगलीतल्या अधिकाऱ्यांना सांगलीतच तो दिवा वापरायचा आहे। परंतु सद्यस्थितीत ही जर गाडी बघायला गेलो तर MH10 ही सांगलीची गाडी आहे। मग सांगलीच्या अधिकाऱ्यांनी इथं कोल्हापुरामध्ये हा दिवा कसा वापरला? त्यामुळं हा गैरव्यवहार आहे आणि ही स्पष्टपणे तोतेगिरी आहे। त्यामुळं अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही RTOना कळवलेलं आहे। आजही याबाबतचं सगळं फोटो आम्ही पत्र देऊन याच्यावर कारवाई करणार आहोत। घराचा दरवाजा उशिरा उघडला म्हणून मुलानं आपल्या पित्याची हत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी मुलगा रफिक मुल्ला याला अटक केली आहे। रविवारी रात्री विक्रमनगर परिसरात राहणाऱ्या 55 वर्षीय पीरसाब मुल्ला यांनी घरी उशिरा आलेल्या मुलाला जाब विचारला। मात्र रफिकनं दरवाजा उशिरा उघडल्याच्या कारणावरून भांडण सुरू केलं। या वादाचं पर्यवसन मारामारीत झालं आणि त्याचवेळी रफिकनं त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूनं भोसकला आणि वडिलांची हत्या केली। राजारामपुरी पोलिसांनी रफिक विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवलेला असून त्याच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल झाल्याचं निष्पन्न झालंय। राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शाहू कॉलनी विक्रमनगर या ठिकाणी रफिक मुल्ला नावाचा इसम राहतो। त्याला नेहमी रात्री घरी उशिरा येण्याची सवय होती। काल 11 वाजता तो नेहमीप्रमाणे रात्री घरी उशिरा आला। घराचा दरवाजा लवकर उघडला नाही म्हणून त्याने त्याचे वडील पीरसाब याच्याशी भांडण केलं आणि भांडणामध्ये त्यांनी त्याच्याकडे असलेल्या चाकूने त्यांच्या छातीवर आणि पोटात वार केला। त्यात ते पीरसाब मुल्ला हे जबर जखमी झाले। त्यांना उपचाराकरता CPR हॉस्पिटल या ठिकाणी नेले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। रफिक मुल्ला याला अटक केलेली आहे।
इंदापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं शेतकऱ्याच्या अपहरणाचा कट उधळून लावलाय. दत्तू सावंत नावाच्या शेतकऱ्याची सुटका करत पोलिसांनी 7 अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या. दत्तू सावंत यांनी त्यांची जागा विकावी यासाठी दबाव टाकण्यात येत होता. मात्र जमिनीची विक्री करण्यासाठी दत्तू सावंत काही तयार नव्हते. याच कारणानं त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं कळतंय. सावंत यांच्या अपहरणाची तक्रार दाखल होताच इंदापूर पोलिसांनी बारामती रस्त्याजवळील जंक्शनवर सापळा लावून या आरोपींना अडवलं आणि या कारवाई दरम्यान पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या टोळीकडनं 2 पिस्तूल आणि 4 काडतुसं जप्त केली आहेत. शेती करत असताना हे 7-8 लोक मी इंदापूरमध्ये दूध घेऊन आलो होतो आणि अवसर या क्षेत्रात चाललो होतो. मी बायपास सोडल्यानंतर पुढे गेले 7-8 लोक आली. त्यांनी स्कॉर्पिओ गाडी आडवी लावली आणि माझ्या ड्रायव्हरला हाणून खाली उतरवलं. मला उचललं आणि त्यांच्या गाडीत टाकलं आणि रिव्हॉल्वर लावला. वराडला तर तुला गोळ्या घालू म्हणले आम्ही आणि किडनॅप करून मला घेऊन आले. जंक्शन पोलीस स्टेशनच्या तिथं आल्यानंतर त्या साहेबांना मी काचो बुके हाणल्यावर साहेबांनी मला मदत केली आणि त्यांना सगळ्याला धरलं. नेमकं कशामुळे तुम्हाला घेऊन चालू? जी शेतीच्या व्यवसायात पैसे जास्त कमावतोय तू ह्या जातीचा आहे, तुझ्याकडे लय पैसा आहे, तर तुला आम्ही बघतो काय बघायचं. अभिनेता सलमान खानला स्वच्छ मुंबई अभियानाचा ब्रँड अँबॅसिडर बनवलं तरी कशाला असा सवाल मुंबईकरांनी विचारला तर काही आश्चर्य वाटायला नको. कारण सलमानच्या घरासमोर उभारण्यात आलेलं सार्वजनिक शौचालय हटवण्यासाठी सलमानचे वडील सलीम खान आणि शेजारी राहत असलेल्या अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी तगादा लावलाय. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सुद्धा या स्टार मंडळींना झुकतं माप देत सलमानच्या घरासमोरचं सार्वजनिक शौचालय हटवण्याचे आदेश दिलेत. सलमानच्या घरासमोरचं शौचालय अनधिकृत पद्धतीनं बांधल्याची उपरती महापौरांना झाली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून हे शौचालय हटवण्याचा आदेश दिलाय. ठिकाणच्या संबंधित सहाय्यक मनपा आयुक्तांनी अशा प्रकारची प्रोसिजर जी कार्यपद्धती अवलंबायला हवी होती तीच अवलंब केलेला दिसत नाही आहे. मी त्यांना या विषयाबाबत निश्चित स्वरूपात नेमकं काय झालं याची माहिती घेणार आहे, त्यांना विचारणार आहे आणि मग त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. गेल्या काही निवडणुकांमधल्या भाजपच्या विजयाला विरोधकांकडनं होणाऱ्या ईव्हीएममधल्या घोळांच्या आरोपांची किनार आहे. मात्र आता पहिल्यांदाच ईव्हीएमची चाचणी होणार आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुण्याच्या पर्वती मतदारसंघात वापरण्यात आलेल्या ईव्हीएमची चाचणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. पर्वती मतदारसंघातल्या बूथ क्रमांक 185 साठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएमची हैदराबादमध्ये चाचणी केली जाईल. संबंधित ईव्हीएमवरती आक्षेप घेणारी याचिका काँग्रेस नेते अभय छाजेड यांनी दाखल केली होती. त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं ईव्हीएमच्या चाचणीचे आदेश दिले आहेत. सोलापुरातील टेंभुर्णी MIDCमध्ये मिलेनियम बोर्ड कंपनीच्या प्लांटला मोठी आग लागली. दुपारच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय, तो अद्यापही सुरू आहे. बोर्ड बनवण्यासाठी लागणाऱ्या बॅगॅसचं मोठे ढीग मोकळ्या जागेमध्ये ठेवण्यात आले होते. अचानक यातील एका ढिगाला आग लागली. मात्र वाऱ्यामुळे आणखीन ढीग पसरण्यास सुरुवात झाली. आगीनं रौद्ररूप धारण केलं. ही आग आटोक्यात येणं अवघड असल्याचं दिसून येताच न पेटलेले बगॅस हे हटवण्यात आले आणि MIDCचे अग्निशमन बंब सुद्धा इथे दाखल झालेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातील चपराडमध्ये 4 महिन्यांच्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. सुधाकर ढोरे पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेले असताना त्यांना बिबट्याचा बछडा विहिरीत तरंगताना दिसला. बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी मिळताच गावकरी मोठ्या संख्येनं गोळा झाले. यावेळी काहींनी या बिबट्याला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही. या संदर्भात वनविभागालाही कळवण्यात आलं होतं, मात्र वनकर्मचारी पोहोचण्यापूर्वीच बछड्या गटांगळ्या खात पाण्यात बुडाला. दरम्यान गेल्या काही दिवसातली बिबट्याचा मृत्यू होण्याची ही 4थी घटना आहे. दहशतवादी आणि नक्षल्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा वर्ध्यामध्ये महिला काँग्रेसकडनं निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्या घालून त्याचं दहन करण्यात आलं. महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झालं. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं. भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना बुरे दिन येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे शेतमालाला उत्पादन खर्चावरती आधारित 50% भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीतल्या अंजनगावमध्ये घरकुल योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना न झाल्याचं उघड झालंय. ज्या लोकांनी याआधी घरकुल योजनेचा लाभ घेतला त्यांनाच पुन्हा घरकुल योजनेचा लाभ मिळतोय. गावातील जवळपास 20 ते 25 जणांनी या योजनेतनं 2 घरं मिळवली आहेत. ज्यांना खरोखरच घरांची आवश्यकता आहे ते मात्र 8-10 वर्षांपासून या घरकुल योजनेपासून वंचितच राहिले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे, मात्र अद्यापही दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सांगलीमध्ये आजपासून भारतीय वायुसेना सैन्य भरती मेळाव्याला सुरुवात झाली आहे. तासगावमधील दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेत 8 ते 11 मे या दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडेल. महाराष्ट्र आणि गोव्यामधील जवळपास 2.5 ते 3 हजार तरुण या भरतीसाठी तासगावात पोहोचलेत. सिक्युरिटी आणि मेडिकल असिस्टंट या 2 पदांसाठी भरती होते. यापूर्वी 2008 मध्ये सांगलीच्या पोलीस परेड ग्राउंड इथे अशाच पद्धतीची वायुसेना भरती करण्यात आली होती.